अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी भारतीय कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली असून मार्च 2026 मध्ये निर्यात सुमारे 45% घटली असल्याचे कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम सांगत आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू झालंय. तर या युद्धाचा आपल्या कांद्या क्षेत्रात फार मोठा परिणाम झालाय. गेल्या 2025 मध्ये मार्च महिन्यात कांद्याची निर्यात 600-650 कंटेनरच्या जवळपास झाली होती आणि तीच निर्यात आज कुठंतरी 2026 मध्ये मार्च महिन्यात 350 कंटेनरच्या जवळपास आली. तर यामध्ये 40 ते 45% घट झाली आणि एकंदरीत निर्यात जर बघितली आपण तर 35% घट झाली. तर याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होतोय. आणि आपण बघितलं असेल का या युद्धामुळं जे भाडं आपलं $600 होतं आखाती देशांचं ते कुठंतरी $6,500 झालंय आणि त्यामुळं या भाड्यात 10 पटीने भाडेवाढ झाली आणि याचा फार मोठा फटका आपल्या निर्यातीवर बसलाय. तर आपण जर सध्याच्या परिस्थितीला बघित असेल तर आखाती देशांमध्ये जे बाजूला असलेले इजिप्त असेल, यमन असेल, मिस्र असेल, या देशांमधून त्या देशांमध्ये बाय रोड माल येतोय बाय ट्रकनी. त्यामुळं त्यांची कॉस्ट कमी पडतीये आणि कुठंतरी आपले जहाजांचे भाडे वाढल्यामुळं आपली कॉस्ट ही अतिशय जास्त पडत आहे. तर त्यामुळं आपल्या निर्यातीवर त्याचा फार मोठा फटका बसलाय. तर सरकारला आमची हेच मागणी आहे का सरकारने हस्तक्षेप करावे आणि निर्यातीला कुठंतरी जे जहाजांचे भाडे वाढले यासाठी कुठंतरी सरकारने कंट्रोल केलं पाहिजे आणि व्यापाऱ्यांना पण 10% सबसिडी दिली पाहिजे, म्हणजे त्या जास्तीत जास्त कांदा हा निर्यात होईल.